महादेव मुंडे यांच्या घरी पोहोचलेले आहेत। महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंची ते भेट घेत आहेत। त्याचबरोबर त्यांचे 2 मुलं आहेत, त्यांची देखील भेट घेण्यासाठी मनोज जरांगे तर महादेव मुंडे यांची निर्गुण हत्या करण्यात आली होती। बीडच्या परळीमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला। त्यानंतर ज्ञानेश्वरी मुंडे यांनी न्याय मिळत नसल्याने विषही प्राशन केलं होतं। त्यानंतर आज त्या मनोज जरांगे यांची भेट घेण्यासाठी आलेले आहेत। ज्ञानेश्वरी मुंडे यांनी वाल्मिक कराडचा PCR घ्यावा अशी मागणी केलेली आहे। तर त्यांच्या पतीला न्याय द्यावा अशी मागणी त्या वारंवार करतात। महादेव मुंडे यांची निर्गुण हत्या करण्यात आली होती। त्यांच्या शवविच्छेदनाचा अहवाल आत्ताच आपण त्या अहवालामध्ये काय काय धक्कादायक गोष्टी आढळून आल्या। त्यांच्यावर 16 वार करण्यात आले। अशा सगळ्या धक्कादायक घटना आणि अतिशय निर्गुण हत्या महादेव मुंडे यांची करण्यात आली। त्यानंतर कित्येक महिने उलटून गेले, पण त्याचा आरोपी अजून मोकाट फिरतोय असा आरोप महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केलाय। त्याचबरोबर वाल्मिक कराड यांचा फोन गेल्यावर पोलिसांनी तपास थांबवला असा देखील आरोप ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केला होता। तर आज त्या मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। याच प्रकरणासंदर्भात सगळी चर्चा तिथे सुरू आहे। कशा पद्धतीने महादेव मुंडे यांना न्याय मिळेल याकडे सर्वांचं लक्ष लागले। या संदर्भातील अधिकचा तपशील जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांच्याकडून। सिद्धार्थ, आता ज्ञानेश्वरी मुंडे मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला आलेले आहेत, न्यायाची अपेक्षा त्या करतात। निश्चितपणे न्यायाची अपेक्षा त्यांची वाढलेली आहे। आता सोबत त्यांची 2 मुलं आहेत, त्यांचे वडील सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत। आणि आपल्याला माहिती आहे की परवा दिवशी मनोज जरांगे पाटील स्वतः त्यांना भेटून आले। त्या ठिकाणी त्यांनी आश्वस्त केलेलं आहे की मी तुमच्या पाठीशी लढा उभा करेल, जोपर्यंत न्याय भेटेल तोपर्यंत मी तुमच्या पाठीशी भाऊ म्हणून उभा राहील, अशा पद्धतीचं वक्तव्य मनोज जरांगेंनी केलं होतं। त्याच्या दुसऱ्या दिवशी स्वतः या ठिकाणी ते आलेले आहेत। आणि काल एक मनोज जरांगेच्या भेटीनंतर एक दबाव निर्माण झाल्यासारखं दिसतं, कारण लगेच एक SITची स्थापना सुद्धा पोलिसांनी केलेली आहे। आणि त्याच संदर्भात अजून काही पुरावे घेऊन या ज्ञानेश्वरी मुंडेताई या ठिकाणी आलेले आहेत, त्यांच्यासोबत भेट घेतली आणि भेट झाल्यानंतर ते दोघेही मीडियाशी बोलणार आहेत। सोन, तर निश्चितच सिद्धार्थ, ज्ञानेश्वरी मुंडे या मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला आलेले आहेत आणि त्यानंतर एक SITची देखील स्थापना झाली, त्यामुळे एक दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय। पण त्याचा शवविच्छेदन अहवाल जेव्हा आला तेव्हा त्याच्यामध्ये 16 वार त्यांच्यावर करण्यात आले, ही देखील माहिती समोर आली आहे। तर धन्यवाद सिद्धार्थ, आपण दिलेल्या माहिती।